धनंजय दे, तुमची आजच्या या आरोपपत्रानंतरची पहिली प्रतिक्रिया काय आहे? गेली 1.5-2 महिने सलग तुम्ही या गोष्टी लावून धरल्यात, तुमच्यावर जो प्रसंग ओढावला ते दुःख बाजूला ठेवून तुम्ही याचा पाठपुरावा करताय. आज असं वाटतं या आरोपपत्रानंतर की थोडं तरी यश समोर दिसतंय? नक्कीच जे आम्ही सांगत होतो पहिल्या दिवसापासून, जी परिस्थिती मांडत होतो आणि जे सगळं गोष्टी ज्याचे एव्हिडन्स असे होते की काही डिजिटल पुरावे होते, एफ-आय-आर होते, सगळ्या घटनाक्रम होता. हे सगळे घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी हे सगळं एकच संघटित गुन्हेगारीचं जाळं आहे, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. आणि ते खऱ्या अर्थानं आज या एकत्रित सगळं जे तपास झालेला आहे आणि जे चार्जशीट दाखल झालेलं आहे त्यावरून स्पष्ट होतंय. आणि आम्ही जे मांडत होतो ते खरंय हे सगळ्यांना आज कळलं असेल की हे सगळं मांडताना आम्ही कुठेही आमचा तोल ढासळू दिला नाही, प्रसार माध्यमाला कुठं टाळलं नाही. प्रसार माध्यमांची खूप रिस्पेक्ट केली. जे की तुम्ही चौथा स्तंभ म्हणतात, या प्रकरणात मी याआधी म्हणलेलो आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं एक खऱ्याची बाजू, एक निष्पाप माणूस गेल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना न्याय द्यायचा असते या बाजूत तुम्ही सगळे उभा राहिलात आणि त्याचीच प्रचिती आज इथं दिसत आहे. धनंजयजी, तुमचं विशेष कौतुक करायला लागेल. तुम्ही मगाशी म्हणालात तोल ढळू दिला नाही. खरोखर तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांमधनं हे दिसत होतं की सदसद विवेकबुद्धी जागृत ठेवून तुम्ही वारंवार प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सतत पाठपुरावा करत राहिलात. या दरम्यानच्या काळामध्ये, या 2-2.5 महिन्यांमध्ये तुमच्यावरही दबाव असेल, वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचत असतील, त्यातून थोडं भान ठेवून आपण या गोष्टीचा पाठपुरावा करणं हे आव्हानात्मक होतं का? खूप मोठं आव्हान होतं, कारण माझा भाऊ, माझे आई वडील, माझे लेकरं बाळ त्याच्यापेक्षा जास्त माझा जीव माझ्या भावात होता. मी भावासाठीच सगळं आयुष्य जगत होतो. माय गॉड नावानं माझा नंबर, म्हणजे मोबाईल नंबर माझा सेव्ह असायचा माझ्या भावाचा. त्याला रोज कपडे कोणते घालायचे, त्याला चप्पल कोणती घालायची, त्याला कुठं जायचं, कुठं किती वेळ द्यायचा, हे सगळं मी लहान असताना मोठ्या भावाच्या भूमिकेत आम्ही दोघांचं, आमचं इतकं समन्वय असायचं दोघांचं. माझं प्रेम दिसत होतं, त्याचं माझ्यावरचं प्रेम दिसत नव्हतं. आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचो. आणि हे दुःख जर मी बाजूला ठेवलं नसतं, पाठीवर बांधलं नसतं, तर मला ही लढाई लढता आली नसती. माझ्या पाठीशी जसं तो होता तसंच मी समजलं की हे न्याय मागायचा आपल्याला. त्या भूमिकेत मी त्याला बघितलं की तो माझ्या पाठीमागे, मी कुठेही चुकणार नाही, मला त्याचे संस्कार आहेत, आई वडिलांचे संस्कार आहेत, म्हणून ताई मी ह्या सगळ्या गोष्टी लढू शकलो आणि मी न्याय घेणार आहे. ह्या सगळ्या आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे.